सर्वेभ्य नमो नमः। मम नाम शिंद्यामुलः अस्ति। शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। तर शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, धातुसाधित अव्यय, धातुसाधित विशेषण या प्रामुख्याने आपल्या संस्कृत भाषेमध्ये गणल्या जातात। त्या दृष्टिकोनातून विशेषण नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं। विशेषणांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्वतःची विभक्ती वचन लिंग नसतं, ते विशेष्यावर अवलंबून असतं। विशेष्य म्हणजे काय तर नाम किंवा सर्वनाम, त्या संदर्भातच आता आपण पाहूया। आणि विशेषण साधारणतः पुल्लिंगा देव शब्दाप्रमाणे, स्त्रीलिंगामध्ये माला शब्दाप्रमाणे किंवा नदी शब्दाप्रमाणे, तसेच नपुंसकलिंगामध्ये वन शब्दाप्रमाणे चालत असतात। त्याच बाबतीत आता पाहणार आहोत आपण। एषः बालकः एतस्य नाम अजयः, हा लहान मुलगा आहे, याचं नाव अजय आहे। अजयः उत्तमः बालकः, उत्तमः हे विशेषण झाले। अजय या मुलाबद्दल विशेष किंवा जास्तीची माहिती सांगणारा शब्द म्हणजे उत्तम आहे। बालकः उत्तमः। अजयः स्वस्थः कार्य तत्परः च बालकः, आणि हा अजय स्वस्थ म्हणजे तंदुरुस्त, कार्य तत्पर आपल्या कामामध्ये आपल्या कर्तव्य पार पाडण्यामध्ये नंबर 1 पैकी तो कसा आहे, तत्पर आहे। अत्र उत्तमः चतुरः स्वस्थः कार्य तत्परः एते शब्दाः अजयः कीदृशः अस्ति इति कथयन्ति। या ठिकाणी उत्तम, चतुर, स्वस्थ, कार्यतत्पर हे शब्द अजय नेमका कसा आहे या संदर्भात थोडस जास्तीची विस्तृत माहिती सांगण्याचं कार्य करणारे शब्द आहेत। अतः एते शब्दाः अजयस्य विशेषणानि, म्हणून हे सर्व शब्द अजयचे कोण आहेत, विशेषण आहेत। नूतनः ग्रंथः, नूतना कविता, नूतनम काव्यम, म्हणजे नूतन हा विशेषणाचा शब्द आहे। ग्रंथः नूतनः, कविता नूतना, काव्यम नूतनम। कीदृशः ग्रंथः, कशा प्रकारचा ग्रंथ, कीदृशी कविता, कशा प्रकारची कविता, कीदृशम काव्यम, कशा प्रकारचं काव्य, याचं हे थोडस विस्तृत वर्णन आहे। अत्र विशेषस्य यद लिंगम अस्ति तद एव विशेषणस्य लिंगम वर्तते। जे विशेष्याचं लिंग आहे, विभक्ती आहे, वचन आहे, तेच विशेषणाचं सुद्धा असतं। नूतनो ग्रंथो, नूतनाः ग्रंथाः, नूतने कविते, नूतनाः कविताः। नूतनस्य ग्रंथस्य नूतनात् ग्रंथात् नूतनेषु ग्रंथेषु नूतनायाम कवितायाम, नूतनया कवितया। तर या एवढ्या सर्व स्पष्टीकरणावरनं आपल्याला विशेषण आणि विशेष या संदर्भातला भाग अतिशय सोप्या पद्धतीने समजेल किंवा समजण्यास फायदेशीर होईल अशी आशा व्यक्त करतो। शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमानं ऑफलाईन ऑनलाईन ट्युशन चालवले जातात। मोबाईल नंबर आहे 98 आणि जर संस्कृतचा कुठलाही प्रश्न असेल, अडीअडचणी असतील तर निश्चितपणे आपण आम्हाला फोनच्या माध्यमानं, व्हॉट्सअपच्या माध्यमानं आपण आम्हाला विचारू शकता। आणि आजपर्यंत ज्यांच्या माध्यमानं आम्हाला मार्गदर्शन लाभलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शन लाभलं, अशा सर्व माझ्या गुरुवर्यांना साष्टांग माझा दंडवत व्यक्त करतो। कारण आई, वडील आणि गुरुजन यांना जे लक्षात ठेवतात त्यांना आयुष्यामध्ये, जीवनामध्ये कधीच काही कमी पडत नसतं। केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा जो असतो त्याला कृतज्ञ म्हटलं जातं, आणि उपकाराची जाणीव न ठेवणारा असतो त्याला कृतज्ञ म्हटलं जातं। आजकालच्या समाजामध्ये ज्ञानाबरोबर संस्काराची सुद्धा विद्यार्थ्यांना गरज आहे, आणि एक संस्कारक्षम पिढी या ठिकाणी तयार होणं अत्यंत आवश्यक आहे। तर थांबूया, धन्यवाद।